Hello everyone, welcome to DPP 7 solution of the topic rotational dynamics, ज्याच्यामध्ये आपण डिस्कस करतोय थेरमो पॅरलल ऍक्सिस आणि थेरमो परपेंडिक्युलर ऍक्सिस वरती 20 क्वेश्चन्स. सो विदाउट वेस्टिंग फर्दर टाइम, लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट क्वेश्चन. So first question is the moment of inertia of a rigid body about an axis passing through its center of mass is IC. Moment of inertia rigid bodyचा about an axis passing through its center is IC. ठीक आहे. And moment of inertia of the same body another axis parallel to the first axis. ह्या ऍक्सिसला पॅरलल अनेक ऍक्सिस आहे, त्याला आपण त्यांनी आयओ म्हणले. देन व्हॉट इज काय येईल असं त्यांनी विचारले, तर आपल्याला माहिती आहे पॅरलल ऍक्सिस थेरम काय आहे. आयओ इज इक्वल टू आय सी प्लस एम एच स्क्वेअर. आय सी प्लस एम एच स्क्वेअर म्हणजे हा आयओ हा आय सी पेक्षा ऑलवेज मोठा असणार आहे, कारण का त्याच्यामध्ये प्लस एम एच स्क्वेअर ऍड होणार आहे. सो हा आयओ ऑलवेज ग्रेटर दॅन IC. Option number C is the correct choice. The moment of inertia of a uniform thin rod ज्याची लेंथ आहे L, एक रॉड आहे, ठीक आहे, ज्याची लेंथ आहे L, मास आहे M, about an axis passing through a point at a distance L/3 from one of its end. एक एंड आहे, रॉडच्या एंड पासून L/3 डिस्टन्स वरती परपेंडिक्युलर टू द रॉड, रॉडला परपेंडिक्युलर L/3 डिस्टन्स वरती, इथून L/3 डिस्टन्स वरती त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असेल विचारले, आय किती असेल विचारले. सो आपल्याला माहिती आहे पॅरलल ऍक्सिस थेरम काय आहे. आयओ म्हणजे आपल्याला ज्या ऍक्सिस अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे इज इक्वल टू आय सी म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया ओव्हर सेंट्रल ऍक्सिस इज इक्वल टू एम इंटू एच स्क्वेअर. बरोबर. सो एंड पासून डिस्टन्स आहे L/3, पण आपल्याला हे जे एज असतं ते डिस्टन्स सेंट्रल ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स हवं असतं. म्हणजे इथून एंड पासून हा L/3 डिस्टन्स वरती आहे, पण सेंट्रल ऍक्सिस पासून तो किती डिस्टन्स वरती आहे ते कसं काढणार. हे डिस्टन्स आहे L/2, हे डिस्टन्स आहे L/2 टोटल डिस्टन्स. बरोबर. सो L/3 मायनस L/2 मायनस L/3 जर तुम्ही केलं तर तुम्हाला हे डिस्टन्स मिळेल सेंट्रल ऍक्सिस पासूनचं. सो हे किती येणार आहे 3 मायनस 2 इज L अपॉन 6 म्हणजे L/6 एवढ्या डिस्टन्स वरती, L/6 एवढ्या डिस्टन्स वरती सेंट्रल ऍक्सिस पासून L/6 एवढ्या डिस्टन्स वरती त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे विचारले. सो काढूया. आयसी काय असतो रॉड साठी ml²/12 प्लस एम इंटू एच म्हणजे काय डिस्टन्स, सेंट्रल ऍक्सिस पासूनचं डिस्टन्स किती आहे ते L/6 त्याचा स्क्वेअर L²/36, L²/36. बरोबर. हे सॉल्व्ह करूया, इंटू 3 करूया, अपॉन 3 करूया. सो हे काय येईल 3ml²/36 प्लस ml²/36 म्हणजे काय 4ml²/36 म्हणजेच काय ml²/9. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट. नेक्स्ट क्वेश्चन. Which of the following statement is true about principle of perpendicular axis? So कोणता असणार आहे तर इट इज ऍप्लिकेबल टू ओनली 3 डायमेन्शनल नसतं, इट इज ऍप्लिकेबल ओनली टू द प्लेनार ऑब्जेक्ट. प्लेनार म्हणजे काय 2D डायमेन्शन वाल्या ऑब्जेक्टला परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम व्हॅलिड असतं. ऑप्शन सी इज द करेक्ट चॉईस. लक्षात ठेवा. रिंग आणि डिस्क हॅव सेम मास आणि सेम रेडियस, मास सेम आहे रेडियस सेम आहे, ठीक आहे. रेशो ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, रेशो ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग अबाउट द टेंजंट, रिंगच्या टेंजंटच्या अबाउट इन इट्स प्लेन टू दॅट डिस्क अबाउट इट्स डायमीटर, टू दॅट डिस्क आहे त्याच्या डायमीटरच्या अबाउटचा रेशो काय असेल विचारले. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग अपॉन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क काय असेल विचारले. सो आय आर म्हणले हा कोणता मोमेंट ऑफ इनर्शिया आहे अबाउट द टेंजंट टू द प्लेन, टेंजंट टू द प्लेन. सो तो फॉर्म्युला काय असतो टेंजंट टू द प्लेनचा डायमीटरच्या अबाउटचा काय असतो mr²/2. सो mr²/2 प्लस 1 प्लस mr² इज 3/2 mr². हा फॉर्म्युला बनतो 3/2 mr². आणि डिस्कचा डायमीटरच्या अबाउटचा फॉर्म्युला काय असतो mr²/4. हे फॉर्म्युले पार्ट असले पाहिजेत. सो हा रेशो काय येणार आहे 3/2 mr² अपॉन mr²/4. हा खालचा 4 वरती गेला, हा खालचा 4 वरती गेला. सो हे काय बनणार आहे mr² ला mr² गेलं, 2 1 जा 2, 2 2 जा 4, हे काय आलं 6 इज टू 1. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉईस. नेक्स्ट क्वेश्चन. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ सर्क्युलर डिस्क ज्याचे मास आहे m, रेडियस आहे r, अबाउट एनी ऑफ इट्स डायमीटर इज 1/4 mr². हे आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला आहे. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड नॉर्मल टू द डिस्क, पासिंग थ्रू इट्स सेंटर अँड नॉर्मल टू द डिस्क. आपल्याला माहिती आहे काय आहे फॉर्म्युला
मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट सेंट्रल ऍक्सिस काय आहे mr²/2. ऑप्शन नंबर बी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असले पाहिजेत. त्याचबरोबर कसे डिराईव्ह केलेत हे पण तुम्हाला माहित असलं पाहिजे. Rigid body is made of three identical thin rods, each of length L, fastened together in the form of letter H. तीन रॉड आहेत, त्याला एचच्या फॉर्म मध्ये जोडलं, फास्टन केलं. ठीक आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ धिस बॉडी अबाउट अन ऍक्सिस दॅट रन्स अलॉंग द लेंथ ऑफ वन ऑफ द लेग्स ऑफ एच. हा जो एच आहे त्याच्या वन ऑफ द लेग म्हणजे एक कुठला तरी त्याचा पाय पकडला आणि त्या पायाबरोबर त्या पायाच्या अबाउटचा त्या एचचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे त्यांनी विचारले. सो आपण हा पाय कन्सिडर करूया. या लेगच्या अबाउटचा त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल. बरोबर. सो जर आपण ह्या लेगचा जर आपण विचार केला तर ह्या लेगचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, 0 असणार आहे. कारण का तो त्याच्याच अबाउट मूव्ह होतोय, राईट. सो जर आपण मिडल वाला रॉड कन्सिडर केला तर मिडल वाल्या रॉडच्या एंडच्या अबाउट, एंड साइडच्या अबाउट हा रॉड मूव्ह होतोय. सो त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती झाला, टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे, टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ह्या रॉडचं मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस ह्या रॉडचं मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस ह्या रॉडचं मोमेंट ऑफ इनर्शिया. सो ह्या रॉडचं मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 0 प्लस मधल्या रॉडचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार ml² बाय 3. कारण का हा रॉड वन एंडच्या अबाउट रोटेट होणार आहे, वन एंडच्या अबाउट रोटेट होणार आहे. तसंच ह्या रॉडचं मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार ml². ह्या रॉडचं मोमेंट ऑफ इनर्शिया येणार ml². कारण का तो ऍज इट इज स्ट्रेट रोटेट होणार आहे. सो त्याचा आपण कन्सिडर करतो ml². बरोबर. सो हा टोटल काय येणार आहे 0 ml². हे ऍडिशन करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन 4/3 ml². ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट क्वेश्चन. दोन थिन डिस्क आहेत, मास आहे m, रेडियस आहे r, आर अटॅच्ड ॲज शोन इन फिगर. ठीक आहे. द रोटेशनल इनर्शिया ऑफ दिस बॉडी अबाउट अन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ डिस्क बी अँड पासिंग थ्रू इट सेंटर. फिगर दिलेले बीच्या अबाउट त्याला रोटेट केले, बीच्या अबाउट रोटेट केले. तर टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल विचारले दोन्ही डिस्कचा मिळून. सो काढूया मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया, एकच मिनिट. सो मोमेंट ऑफ इनर्शिया टोटल त्याला IT म्हणूया आपण. तो काय येणार आहे तर ह्या डिस्कचा अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस ह्या डिस्कचा अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस हे टोटल डिस्टन्स, ह्या टोटल डिस्टन्सच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया ज्याने तो ट्रॅव्हल होतो. बरोबर. सो जर आपण पहिली डिस्क कन्सिडर केली त्याच्या सेंट्रल ऍक्सिसच्या अबाउट त्याला आपण रोटेट केले, त्याला आपण फिरवलंय. सो त्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे पहिल्या डिस्कचा mr²/2 आपण बघितलं होतं सेंट्रल ऍक्सिसच्या अबाउटचा, प्लस ह्या डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे दुसऱ्या डिस्कचा, तर तो पण ह्याला जोडलेला आहे. बरोबर. सो तो पण सेंट्रल ऍक्सिसच्या अबाउट रोटेट होणार. सो त्याचा पण आपण कन्सिडर करतो mr²/2. कारण का सेम जो हा जसा रोटेट होतोय तसाच हा रोटेट होणार आहे. बरोबर. आणि ही जी लाईन, ह्या ज्या लाईन आपण त्याला जॉईंट केले त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येतो mr². इट इज अ डिस्टन्स. आपण बघितलं होतं ना पॅरलल ऍक्सिस थेरम काय असतं IO इज इक्वल टू IC प्लस mh². हे mh² काय आहे, हे मास इनटू त्या डिस्टन्स ना आपण त्याला मल्टिप्लाय करतो सो दॅट आपल्याला टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया मिळतो. बरोबर. सो हे mr²/2 प्लस mr²/2 बनणार अर्धा अपॉन अर्धा इज 1 म्हणजे mr² प्लस mr² इज 2mr², इज 2mr². हा काय आहे पहिल्या डिस्कच्या अबाउटचा, हा आहे दुसऱ्या डिस्कच्या अबाउटचा. म्हणजे हा पूर्ण डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपल्याला मिळाला प्लस हे mh² आहे ना ते डिस्टन्स ना आपल्याला मल्टिप्लाय करावं लागणार आहे. सो हा पॅरलल ऍक्सिस थेरम नुसार हे असं बनणार आहे. सो आन्सर इज ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉइस. अबाउट विच ऑफ द फॉलोइंग ऍक्सिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सर्क्युलर डिस्क मिनिमम असणार आहे. सो जर पहिलं आपण स्टेटमेंट कन्सिडर केलं थ्रू द सेंटर परपेंडिक्युलर टू द सरफेस, काय असतो मोमेंट ऑफ इनर्शिया थ्रू द सेंटर परपेंडिक्युलर टू द सरफेस, कशाचा आहे डिस्कचा आहे mr²/2 हे आपल्याला माहिती आहे. दुसरा काय असतो थ्रू द सेंटर पॅरलल टू द सरफेस. पॅरलल टू द सरफेस म्हणजे काय सरफेसला पॅरलल, पॅरलल एक ऍक्सिस आहे सरफेसला पॅरलल म्हणजे काय डायमीटरच्या अबाउटचा, तो काय असतो mr²/4. आणि तिसरा काय आहे, तिसरा इज टँजेन्शियल अँड परपेंडिक्युलर टू द सरफेस. टँजेन्शियल आहे आणि सरफेसला असा परपेंडिक्युलर आहे, सरफेसला असा परपेंडिक्युलर आहे. त्याचा फॉर्म्युला काय असतो सेंटरच्या अबाउटचा असतो mr²/2. सो परपेंडिक्युलरचा काय असणार 3/2 mr², 3/2 mr². आणि चौथं काय आहे टँजेन्शियल पण आहे आणि प्लेनला पॅरलल आहे. सो ह्याचा फॉर्म्युला काय बनतो
डायमीटरच्या अबाउटचा असतो mr²/4 प्लस mr², म्हणजे 5/4 mr² हा त्याचा फॉर्म्युला बनतो. सो ह्यातला सगळ्यात लहान कोणता दिसतोय? इथं तर कोएफिशियंट बनतोय 0.5, इथं बनतोय 0.25, इथं बनतोय 1 पॉइंट समथिंग, इथं बनतोय 1 पॉइंट समथिंग. सो यांच्यातला सगळ्यात मिनिमम कोणाचा असणार आहे? मिनिमम असणार आहे 0.25 वाला. हे तर काढायची गरजच नाही. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस. 4 पार्टिकल, मास आहे m, लाईन सिमेट्रिकली ऑन द रिम ऑफ द डिस्क. एक डिस्क आहे, त्याची रिम आहे ही, मास आहे m, रेडियस आहे r. ठीक आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू वन ऑफ द पार्टिकल अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. 4 पार्टिकल्स आहेत ज्याचं मास आहे स्मॉल m. ते काय केलं? सिमेट्रिकली बसवलेत ह्या डिस्कच्या रिमवरती. सो त्यांनी मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम अबाउट एन एक्सिस पासिंग थ्रू वन ऑफ द पार्टिकल अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. समजा आपण हा पार्टिकल कन्सिडर केला, तर ह्या पार्टिकलच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती असणार आहे परपेंडिक्युलर टू द प्लेन, हा किती असणार आहे त्यांनी विचारले. सो हे काय आहे? रेडियस आर. सगळीकडे सिमेट्रिक आहे, सो रेडियस आर येणार आहे प्रत्येक ठिकाणी. बरोबर. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ धिस सिस्टीम, पूर्ण सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आपल्याला ह्या ऍक्सिसच्या अबाउटचा. या ऍक्सिसच्या अबाउट जर आपण फिरवलं तर काय येईल? सो मोमेंट ऑफ इनर्शिया टोटल इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क, पहिला डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया प्लस 3 मासेसचा मोमेंट ऑफ इनर्शिया. त्याला आपण m1 म्हणूया, त्याला दुसऱ्या मासला आपण m2 म्हणूया, तिसऱ्या मासला आपण m3 म्हणूया. तिसऱ्या मासला ह्याला m1 म्हणलं, ह्याला m2 म्हणलं, ह्याला m3 म्हणूया. मास तर सेमच आहे, सगळ्यांची व्हॅल्यू mच आहे. बरोबर. पण आपण नोटेशनसाठी m1, m2, m3 म्हणले. डिस्कचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे? अबाउट वन एंडच्या अबाउट परपेंडिक्युलर टू द प्लेन. काय असतो फॉर्म्युला? mr²/2 प्लस mr² इज 3/2 mr². 3/2 mr². डिस्कचं मास आहे कॅपिटल M आहे ना, डिस्कचं मास आहे कॅपिटल M. डिस्कचं मास आहे कॅपिटल M प्लस आय ऑफ मास m, m1 च्या अबाउटचा, m1 चा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येणार आहे ह्या ऍक्सिसच्या अबाउट? तर हे डिस्टन्स जर आपण फाइंड केलं त्या ऍक्सिस पासून, तर हा आहे रेडियस r, हा आहे रेडियस r. सो जर तुम्ही पायथागोरस थेरम वापरलं तर हा बनेल r√2. तसंच हे जर तुम्ही डिस्टन्स काढायला गेला तर हे पण बनेल r√2. कारण का? हा r आहे, हा r आहे. सो m1 चा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार? तर m1 चा मास आहे स्मॉल m इंटू डिस्टन्स किती आहे? r√2 चा स्क्वेअर. तसंच m2 चं काय येणार? m2 चा मास आहे स्मॉल m इंटू डिस्टन्स किती आहे? डिस्टन्स इज डायमीटर ना, हा r आणि हा r. ह्या ऍक्सिसच्या अबाउटचं डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं. सो डिस्टन्स आहे 2r, त्याचा स्क्वेअर प्लस m3 चं काय येणार? m3 चा मास आहे m आणि डिस्टन्स किती आहे? r√2, त्याचा स्क्वेअर. सो हे कॅल्क्युलेट करा. मोमेंट ऑफ इनर्शिया टोटल किती येणार? 3/2 mr² प्लस m2r चा स्क्वेअर म्हणजे काय? 4 mr². 4 स्मॉल, हा स्मॉल m आहे, 4 mr² प्लस r√2 चा स्क्वेअर किती येणार? 2r² म्हणजे 2 mr² प्लस 2 mr², 4 mr². सो हा काय बनेल? 3/2 कॅपिटल M इंटू r² प्लस 4 mr² इज 8 इंटू स्मॉल m इंटू r². बरोबर. ह्यातून कॉमन काय निघेल? r²/2. आतमध्ये काय राहील? 3/2 m, सॉरी आपण r²/2 कॉमन घेतले ना, सो आतमध्ये काय राहील? 3m प्लस खालच्या 2 न वरती मल्टिप्लाय केलं 16m. 3m प्लस 16m असा कोणता ऑप्शन दिसतोय का? असा मला ऑप्शन दिसतोय, ऑप्शन नंबर सी. बरोबर. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. 3m प्लस 16m. सो जर असं तुम्ही टिक केलं तर हे चुकणार आहे, कारण का? इथं स्मॉल m दिसते मला, स्मॉल m दिसते. सो इथं कॅपिटल M पाहिजे, म्हणून ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ स्पियर इज 20 kg/m². स्पियरचा मोमेंट ऑफ इनर्शिया आहे 20. ठीक आहे. अबाउट द डायमीटरच्या अबाउटचा. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अबाउट एनी टँजंटचा अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल विचारले. सो डायमीटरच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? 2/5 mr². ह्याची व्हॅल्यू आहे 20. ठीक आहे. टँजेन्शियलच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? 2/5 mr². हा स्पियर आहे, त्याच्या सेंटरचा अबाउटचा किती आहे? 2/5 डायमीटरच्या अबाउटचा. सो टँजंटचा अबाउटचा काय? 2/5 mr² प्लस mr², दॅट इज 7/2/5. कॅल्क्युलेट करूया आपण. 2/5 mr² प्लस पॅरलल ऍक्सिस वापरून mr².
म्हणजे किती येणार 7y5 mr². हा बनतो फॉर्म्युला टँजंटच्या अबाउटचा. हे फॉर्म्युला तुम्हाला पाठ असले पाहिजे ऍज इट इज डायरेक्ट. सो बरोबर. सो इथून तुम्हाला mr²/5 ची व्हॅल्यू काय मिळेल? mr²/5 ची व्हॅल्यू मिळेल 10. बरोबर. ह्या 2 ला इकडे घेऊन जा. सो ह्या mr²/5 ची व्हॅल्यू आहे 10. सो 7 × 10 इज 70. ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट क्वेश्चन. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट द टँजंट पॅरलल टू द प्लेन. डिस्कचा अबाउट द टँजंट पॅरलल टू द प्लेन. प्लेनला पॅरलल इज आय. त्याला आय म्हणले. सो ह्याचा फॉर्म्युला काय असतो? अबाउट द टँजंट पॅरलल टू द प्लेन. फॉर्म्युला काय असतो? 5/4 mr². आपल्याला माहिती आहे हा फॉर्म्युला. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट द टँजंट परपेंडिक्युलर टू द प्लेन. त्याचा फॉर्म्युला काय असतो? आपल्याला माहिती आहे परपेंडिक्युलर टू द प्लेन. प्लेनला जर परपेंडिक्युलर असेल तर फॉर्म्युला काय असतो? 3/2 mr². 3/2 mr². ह्याला आपण आय डॅश म्हणूया कारण हे फाइंड करायचं आहे आपल्याला. सो ह्याची व्हॅल्यू काय येईल आयच्या टर्म्स मध्ये? सो इथून आपल्याला काय मिळेल? mr² ची व्हॅल्यू काय मिळेल? पहिल्या इक्वेशन नुसार 4/5 × आय. त्यांनी त्याला आय म्हणले पहिल्या मोमेंट ऑफ इनर्शिया. सो इथं mr² च्या जागी आपण काय टाकू शकतो? 3/2 × 4/5 आय. म्हणजेच किती? 2 1 2 2 2 4 इज 6/5 आय. म्हणजे ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट चॉइस. दोन आयडेंटिकल कोसेंट्रिक रिंग्स इच ऑफ मास एम रेडियस आर प्लेस्ड परपेंडिक्युलर. दोन रिंग्स आहेत परपेंडिक्युलरली एकमेकांना प्लेस केले. ठीक आहे. व्हॉट इज मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टीम अबाउट द ऍक्सिस ऑफ वन ऑफ द रिंग. समजा आपण आडव्या रिंगचा ऍक्सिस घेतला तर त्या ऍक्सिसच्या अबाउट या टोटल सिस्टीमचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय येईल विचारले. सो टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट धिस ऍक्सिस कोणाकोणामुळे असणार आहे? ह्या रिंगच्यामुळं प्लस ह्या रिंगच्यामुळं. बरोबर. बाकी कोण आहे का? नाहीये. सो जर पहिली रिंग आपण कन्सिडर केली तर त्या रिंगमुळे किती मोमेंट ऑफ इनर्शिया असणार आहे? त्या रिंगच्या सेंट्रल ऍक्सिसच्या अबाउट आहे. सो सेंट्रल ऍक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया किती असतो? mr². तसंच जर आपण उभी रिंग कन्सिडर केली तर त्या रिंगच्या अबाउट ही अशी रिंग आहे उभी रिंग. बरोबर. सो असा ऍक्सिस गेलाय. सो त्या रिंगच्या डायमीटरच्या अबाउट तो ऍक्सिस गेलेला आहे. सो डायमीटरच्या अबाउट ऍक्सिस गेल्यामुळं त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया किती येणार? mr²/2. mr²/2. सो टोटल किती आला? 3/2 mr². ऍडिशन तुम्ही स्वतःहून करू शकता. ऑप्शन नंबर बी. नेक्स्ट क्वेश्चन. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क आहे अबाउट वन ऑफ इट्स डायमीटर. डायमीटरच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया त्याला त्याने आय म्हणले. तो किती असतो? आपल्याला माहिती आहे डिस्कचा डायमीटरच्या अबाउटचा mr²/4. mr²/4. डिस्क आहे डायमीटरच्या अबाउटचा आपल्याला माहिती आहे. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अबाउट अन ऍक्सिस प्लेन ऑफ डिस्क आणि पासिंग थ्रू द सेंटर काय असणार आहे? त्याला आपण आयसी म्हणूया. पासिंग थ्रू द सेंटर काय असतो? तो त्याचा फॉर्म्युला काय असतो? mr²/2 आपल्याला माहिती आहे. पण हा फॉर्म्युला आपल्याला आयच्या टर्म्स मध्ये लिहायचा. ह्या आयच्या टर्म्स मध्ये. सो कसं लिहिणार? ह्याला 2 न मल्टिप्लाय करूया, ह्याला 2 न डिवाइड करूया. असं का केलं? तर बघा का केलं. सो हे 2 न मल्टिप्लाय डिवाइड केल्यावर काय बनेल? 2mr²/4. सो हा mr²/4 जो आहे याची व्हॅल्यू किती दिली आहे त्यांनी इक्वेशन मध्ये? त्याला त्याने आय म्हणले. सो हा किती आला? 2 आहे. ऑप्शन नंबर बी. Correct choice. Next question. Let I be the moment of inertia of about an axis passing through the center. त्याला IG म्हणले. सो हे सिंपल पॅरलल ऍक्सिस थेरम वरती. आय म्हणजे काय आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क अबाउट एनी ऍक्सिस. त्याला आपण आयसी म्हणतो. त्याला आपण आयओ म्हणतो. पॅरलल ऍक्सिस थेरम काय आहे? आयओ इज इक्वल टू आयसी प्लस mh². सो इथं फक्त नोटेशन वेगळे दिले. लेट आय बी द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एनी ऍक्सिस. त्याला आपण आय म्हणतो. बरोबर. त्याला त्याने आय म्हणले. आयसी ला काय म्हणले त्यांनी? आयजी म्हणले. बघा क्वेश्चन जर वाचला तर तुम्हाला आयसी ला त्याने आयजी म्हणले अबाउट द सेंट्रल ऍक्सिस. अँड डी विथ द डिस्टन्स त्यांनी एच ला डी म्हणले म्हणून इथे md² आला. सो हे काय येणार इक्वेशन? ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस. आय इज इक्वल टू आयजी प्लस md². मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क आहे. त्याची रेडियस आहे आर, मास आहे एम, अबाउट अन ऍक्सिस टचिंग द डिस्क ऍट इज डायमीटर. डायमीटरला about an axis touching the disc at its diameter normal to the disc. डिस्कला नॉर्मल काय असणार आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. परत एकदा वाचतो. मोमेंट ऑफ इनर्शिया मलाच कळलं नाही. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर डिस्क आहे. रेडियस आहे आर, मास आहे एम, अबाउट अन ऍक्सिस टचिंग द डिस्क ऍट इट्स डायमीटर. डायमीटरला टच करतोय. डायमीटरला टच करतोय. त्याच्या डायमीटर जे आहे तिला टच करतोय नॉर्मल टू द डिस्क. हा फॉर्म्युला काय असतो? सो नॉर्मल साठी फॉर्म्युला असतो सेंट्रल ऍक्सिसच्या अबाउटचा काय फॉर्म्युला आहे? mr²/2. सो नॉर्मलच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो? mr²/2 प्लस mr² इज 3/2 mr². 3/2
mr². ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉईस. हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असले पाहिजे डायरेक्ट ॲज इट इज. हे तर मी इथं डेराईव्ह करून सांगतोय कसं काढायचं. नेक्स्ट क्वेश्चन. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सॉलिड सिलेंडर आहे. सॉलिड सिलेंडर म्हणजे काय, जर तुम्ही डिस्क घेतली आणि त्याला एकावर एक अशा सगळ्या डिस्क ठेवत गेला तर हा बनतो एक सॉलिड सिलेंडर, ज्याचे आहे मास m, रेडियस आहे r, अबाउट अ लाईन पॅरलल टू द ऍक्सिस ऑफ सिलेंडर. ऍक्सिस ऑफ सिलेंडर म्हणजे कोणता, सेंट्रल ऍक्सिस. हा असतो सेंट्रल ऍक्सिस. लाईन पॅरलल टू द ऍक्सिस ऑफ सिलेंडर. एक लाईन आहे, ह्या ऍक्सिसला पॅरलल आहे, ही आपण लाईन कन्सिडर करूया. ही लाईन आपण कन्सिडर करूया. लाईन ऑन द सरफेस वरती ऑफ द सिलेंडर. मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे ह्या लाईनचा. सो आपण काढूया पॅरलल ऍक्सिस थेरम. आयओ इज इक्वल टू इथे लिहितो आयओ इज इक्वल टू आयसी प्लस mh². बरोबर. सो आयसी म्हणजे काय, अबाउट सेंट्रल ऍक्सिस. हा सॉलिड सिलेंडर म्हणजे काय, सेम डिस्क असतो. सॉलिड सिलेंडर म्हणजे काय, डिस्क असते. बरोबर. सो ह्याचा पण सेंट्रलच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया असतो mr²/2 प्लस मास इंटू हे डिस्टन्स किती आहे r, mr². सो हा आयओ किती बनतो 3/2 mr². सेम सॉलिड सिलेंडर म्हणजे डिस्क घ्यायचं, हॉलो सिलेंडर म्हणजे रिंग घ्यायचं, 3/2 mr². ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट क्वेश्चन. 3 थिन युनिफॉर्म रॉड आहेत, इच ऑफ मास m, लेंथ आहे l, आर प्लेस्ड अलोंग 3 ऍक्सिस ऑफ कोऑर्डिनेट सिस्टम. कोऑर्डिनेट सिस्टम म्हणजे काय, XYZ ऍक्सिस. त्या अबाउट 3 रॉड ठेवले. सो एक रॉड असणार असा, एक रॉड असणार असा, एक रॉड असणार असा, XYZ ऍक्सिसच्या अबाउट. बरोबर. इच ऑफ रॉड इज ॲट ओरिजिन. रॉड सिच्युएटेड केलेत ओरिजिनला. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टम अबाउट झेड ऍक्सिस. हा एक्स ऍक्सिस आहे, हा वाय ऍक्सिस आहे, हा झेड ऍक्सिस आहे. सो या सिस्टीमचा झेड ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार आहे त्यांनी विचारले. सो आपल्याला माहिती आहे, जर परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम जर तुम्ही बघितलं तर ते काय आहे, आयझेड इज इक्वल टू आयएक्स प्लस आयवाय. सो हे थेरम काय आहे, जर तुम्हाला एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया माहित असेल तर तुम्ही झेड ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकता. सो बरोबर. सो एक्स ऍक्सिसच्या अबाउटचा काय येणार, हा रॉड आहे, त्याला एक एंडच्या अबाउट फिरवले त्याने. बरोबर. हा झेड आहे, एक एंडच्या अबाउट फिरवले. सो मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एक्स काय येणार, ml²/3. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, रॉडला जर आपण अबाउट वन एंड फिरवलं तर त्याचा फॉर्म्युला काय असतो, ml²/3 प्लस आयवाय काय येणार, सेम त्याला पण एका ऍक्सिसच्या अबाउट फिरवले. जर तुम्ही कोऑर्डिनेट जिओमेट्री बघितली तर तिन्ही एकमेकाला परपेंडिक्युलर असतात. सो जर तुम्ही एक ऍक्सिसला धरून जर तुम्ही फिरवलं तर बाकीचे दोन एक एंडच्या अबाउट फिरणार आहेत. सो दुसरा काय येणार, ml²/3. सम काय येणार, 2ml²/3. ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट चॉइस. नेक्स्ट क्वेश्चन. 4 स्पेअर आहेत, 4 स्पेअर ऑफ डायमीटर, त्यांचे डायमीटर आहे 2a आणि मास m, आर प्लेस्ड विथ देअर सेंटर ऑन द 4 कॉर्नर्स ऑफ द स्क्वेअर ऑफ साइड बी. स्क्वेअर आहे, साइड आहे बी. बरोबर. 4 स्पेअर आहेत, 4 स्पेअर आहेत, प्रत्येकाचे डायमीटर आहे 2a म्हणजे रेडियस आहे a. ठीक आहे. साइड आहे बी. देन मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सिस्टम अबाउट एन ऍक्सिस अलॉंग वन साइड ऑफ द स्क्वेअर. एक साइड जर आपण कन्सिडर केली, समजा आपण ही साइड कन्सिडर केली, तर त्या साइडच्या अबाउट ह्या सिस्टमला जर आपण रोटेट केलं तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस टोटल सिस्टम काय येणार आहे विचारले. सो मोमेंट ऑफ इनर्शिया टोटल काय असणार आहे, तर मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ टोटल हा ह्या 4 स्पिअरचा मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ 4 स्पिअर्स, moment of inertia of 4 spheres plus moment of inertia of this square plate, square side, moment of inertia of square side. So स्पिअरचा काय येणार मोमेंट ऑफ इनर्शिया, जर आपण पहिला स्पिअर कन्सिडर केला तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो 2/5 mr², m पण त्याला रेडियसला a म्हणले, 2/5 ms². जर आपण हा दुसरा स्पिअर कन्सिडर केला तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार, सेम 2/5 ma². तसंच आपण तिसरा जर कन्सिडर केला तर तो पण सेंट्रलच्या अबाउट रोटेट होणार आहे. सो त्याचा पण असणार 2/5 ma². प्लस चौथा जर आपण स्क्वेअर कन्सिडर केला तर तो पण सेम सेंट्रल ऍक्सिसच्या अबाउट रोटेट करतोय. सो त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया इज 2/5 ma². प्लस स्क्वेअर प्लेटचा काय असणार आहे, स्क्वेअर प्लेटचा ह्या ऍक्सिसच्या अबाउट, स्क्वेअर प्लेटचा ह्या ऍक्सिसच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय असणार, mb² प्लस हा ऍक्सिस आपण कन्सिडर केला. ठीक आहे. ह्याची लेंथ आहे बी आणि ह्याचे पण बी आहे. बरोबर. सो ह्या ऍक्सिसच्या अबाउटचा ब्रेडच्या अबाउटचा मोमेंट ऑफ इनर्शिया 0 असणार आहे.
बरोबर. सो हा स्क्वेअर प्लेटचा आला एमबी स्क्वेअर प्लस हे दोन ऍक्सिस प्लस हे दोन ऍक्सिस प्लस हे दोन ऍक्सिस. पण ह्या दोन ऍक्सिसच्या अबाउटचा कन्सिडर करता येणार नाही, कारण ह्याला आपण स्पिअरच्या अलॉंग रोटेट केले, बरोबर. सो हा पण बनणार आहे एमबी स्क्वेअर, हा पण बनणार आहे एमबी स्क्वेअर. सो हे काय बनेल टोटल 2/5 एम ए स्क्वेअर. हे जी जर तुम्ही सम केली तर हा काय बनेल 8/5 एम ए स्क्वेअर, 8/5 एम ए स्क्वेअर प्लस प्लस ह्या दोन साईडच्या अलॉंगचा, या दोन साईडच्या अलॉंगचा इज, ह्या दोन साईडच्या अलॉंगचा इज एमबी स्क्वेअर प्लस एमबी स्क्वेअर, दॅट इज 2 एमबी स्क्वेअर. म्हणजे टोटल काय येणार आहे 5 into 2 is 10. सॉरी, त्यांनी ऍज इट इज आन्सर दिले 8/5 एम ए स्क्वेअर प्लस 2 एमबी स्क्वेअर, दॅट इज ऑप्शन बी इज द करेक्ट चॉईस. ऑप्शन बी इज द करेक्ट चॉईस. ही साईड कन्सिडर करता येणार नाही, कारण का ती ह्या दोन स्पिअरच्या अबाउटच रोटेट होते. सो आपण मुवमेंट ऑफ इनर्शिया कन्सिडर करतो फक्त ह्या दोन साईडचा, जे रोटेट होतात, ऍक्च्युअल रोटेट होतात, बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन. मुवमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द थिन युनिफॉर्म रॉड, लेंथ आहे एल, मास आहे एम, अबाउट अ लाईन पासिंग थ्रू अ पॉइंट ऍट अ डिस्टन्स L/3 फ्रॉम वन ऑफ इट्स एंड. आपण हा पहिलाच क्वेश्चन बघितला होता. एंड पासून L/3 डिस्टन्स वरती, म्हणजेच सेंट्रल ऍक्सिस पासून किती डिस्टन्स वरती असणार आहे, तर L/2 मायनस L/3, कारण का हे डिस्टन्स आहे L/2, हे डिस्टन्स आहे L/2. सो सेंट्रल ऍक्सिस पासून डिस्टन्स किती येणार 3 - 2 इज L अपॉन 6. सो सेंट्रल ऍक्सिस पासून तो L/6 डिस्टन्स वरती आहे, तर मुवमेंट ऑफ इनर्शिया किती येईल, वापरूया पॅरलल ऍक्सिस थेरम, IO इज इक्वल टू IC प्लस MH स्क्वेअर. IC किती असतो ml/12 प्लस M इंटू H किती असतो, H म्हणजे काय डिस्टन्स, L/6 दिले त्यांनी, त्याचा स्क्वेअर हा 12 आहे, बरोबर. सो ml/12 प्लस ml/36 हे सॉल्व्ह करायचं. सो 3 न मल्टिप्लाय करूया, 3 ने डिवाइड करूया. सो 12 into 3 is 36. डिनॉमिनेटर सेम झाले. सो 3 ml² प्लस 1 ml² इज 4 ml² बाय 36, म्हणजेच काय ml²/9. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट चॉईस. लास्ट क्वेश्चन. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ युनिफॉर्म डिस्क अबाउट द डायमीटर इज आय. डायमीटरच्या अबाउट चा मोमेंट ऑफ इनर्शियाला त्याने आय म्हणले. तो काय असतो डायमीटरच्या अबाउटचा, mr²/4, आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला. सो इट्स मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एन ऍक्सिस परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन, त्याला आपण आय डॅश म्हणूया. या मोमेंट ऑफ इनर्शिया परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन अँड पासिंग थ्रू द पॉइंट ऑन इट्स रिम. डिस्क आहे, डिस्कच्या प्लेनला परपेंडिक्युलर आणि पॉइंट ऑन द रिमच्या पॉइंट वरती, तर मोमेंट ऑफ इनर्शिया काय असतो अबाउट द टँजंट अँड परपेंडिक्युलर टू द प्लेन. फॉर्म्युला काय असतो mr² 3/2 mr² हा फॉर्म्युला असतो, बरोबर. सो ह्याला आपल्याला ह्या आयच्या टर्म्स मध्ये लिहायचं आहे. सो कसं लिहिणार, हा आहे आय. सो इथून आपल्याला काय मिळेल mr² इज 4 आहे, सो 3/2 इंटू mr² ची व्हॅल्यू काय आहे 4 आहे. सो 2 1 2, 2 2 4, टोटल व्हॅल्यू काय आली 6 आहे. याला आपल्याला आयच्या टर्म्स मध्ये लिहायचा होता, म्हणून आपण mr² ची व्हॅल्यू काढली. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट चॉईस. सो दीज आर द 20 क्वेश्चन जे आपण आता सॉल्व्ह केलेले आहेत पॅरलल ऍक्सिस आणि परपेंडिक्युलर ऍक्सिस वरती. सो नेक्स्ट डीपीपी लवकरच चॅनलवरती अपलोड होईल. जर काही डाऊट्स असतील किंवा काही कॅल्क्युलेशन मिस्टेक झाले असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन वरती कळवू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि मित्रांबरोबर सबस्क्राईब करा. सो आता हा सेशन मी ते एंड करतो. वी विल मीट इन द नेक्स्ट सेशन. टिल देन थँक्यू सो मच.